हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. बाहेरून इतका आवाज येतोय तर त्यासाठी प्लीज सॉरी. तर आज आहे 25 डिसेंबर आणि आज आहे ख्रिसमस. तर आज विहांशला आणि विहांशच्या पप्पांना दोघांनाही सुट्टी आहे. त्यामुळे प्लॅन असा आहे की सिटी सेंटर मॉल, जे नाशिकमधील सिटी सेंटर मॉल आहे, तिथे ख्रिसमसचं खूप छान असं डेकोरेशन करतात प्रत्येक वर्षी. आणि याच्या आधी आम्ही गेलेलो नाही आहे, पण फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहोत. आणि कसं डेकोरेशन असतं, काय काय सेलिब्रेशन होतं, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली हिंदू संस्कृती पण आम्ही जोपासतो आहे. असं नाही आहे की आम्ही हिंदू संस्कृती जोपासत नाही, पण काहीतरी नवीन मुलांना सुद्धा थोडंसं चेंज. आणि काय ख्रिसमस असतं, प्रत्येक सणाबद्दल आपल्या मुलांना, कारण आपण भारतात राहतो त्यामुळे प्रत्येक सणाबद्दल आपल्या मुलांना आयडिया असायला पाहिजे. यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही आमच्या मुलाला शिकवतो आहे. आणि आम्ही दुपारी जाणार आहोत, कारण आज ख्रिसमस असल्यामुळे रात्रीला खूप जास्त CCM ला गर्दी असेल. त्यामुळे आम्ही दुपारी 2 वाजता जाणार आहोत. बऱ्यापैकी कमी गर्दी राहील आणि मस्तपैकी आम्ही आजचा दिवस एन्जॉय करू. त्याआधी मी तुम्हाला माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. तर माझं डेली मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय असतं ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर मी तुम्हाला ना माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी जे आहे ते फेसवॉश मी करून घेतलेला आहे. आणि फर्स्ट जी स्टेप आहे ती टोनर आहे. तर टोनरसाठी जे आहे ती मी गुलाबजल यूज करत असते. गुलाब पाणी, तर मी डाबरचं जे आहे ते गुलाबजल यूज करत असते. तर गुलाबजलने पूर्ण जो आहे तो चेहरा छान सगळ्या पूर्ण फेसला लावून घेणार आहे. आणि 5 मिनटं जे आहे ते गुलाबजल आपल्याला थोड्या वेळासाठी तसंच इथे ठेवायचं आहे. गुलाबजल किंवा जे टोनर्स आहे ते आपले जे ओपन पोअर्स असतात ते बंद करण्याचं काम करतो. त्यानंतर सेकंड स्टेप जे आहे ते मी इथे विटॅमिन सी सिरम यूज करते आहे. तर इथे मी लोरियलचं जे आहे विटॅमिन सी सिरम यूज करते आहे. तर तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला हवं ते विटॅमिन सीचं सिरम यूज करू शकता. पण हे जे सिरम आहे हे अतिशय आवश्यक आहे तुमच्या फेससाठी. ती 2 ते 3 थेंब पुरेसे आहे. आणि कपाळ, गाला, हनुवटीवरती अगदी हलक्या हाताने ॲब्झॉर्ब होईपर्यंत छान हलका मसाज करा. जास्त जोरामध्ये मसाज करायची गरज नाही. 5 मिनटं लागेल पूर्ण ते जे विटॅमिन सी सिरम आहे ते ॲब्झॉर्ब व्हायला. विटॅमिन सी सिरमचे फायदे असे आहेत की चेहऱ्यावरती जो आहे तो नैसर्गिक ग्लो येतो, सनटॅन कमी येतो, पिगमेंटेशन जर असेल चेहऱ्यावरती ते सुद्धा कमी होतं. त्यामुळे रोज विटॅमिन सी सिरम लावणं गरजेचे आहे. त्यानंतर मी मामाअर्थचं इथे उपटन ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर यूज करणार आहे. रोज त्वचेला मॉइश्चरायझर लावल्याने चेहरा जी आहे तुमचा फेस आहे तो हायड्रेट राहतो आणि चेहरा मऊ आणि नरम राहतो. आणि मी जे मॉइश्चरायझर यूज करते आहे त्याच्यामध्ये हळदी, केसर आणि अन्य वनस्पती औषधी असल्यामुळे हे एक वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर आहे माझ्यासाठी. तर माझ्या स्किनसाठी तर मला तर खूप छान वाटतं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसरं मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकता. पण मी रिकमेंड करते तुम्हाला की हे मॉइश्चरायझर तुम्ही एकदा ट्राय करा. त्यानंतर मी इथे सनस्क्रीन लावणार आहे. तर सनस्क्रीन जे आहे ते मिनिमलिस्टचं मी इथे सनस्क्रीन यूज करते आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेला संरक्षण करण्यासाठी हे SPF 50+ सनस्क्रीन आहे. आणि अतिशय सुंदर हे सनस्क्रीन आहे. एकदम सॉफ्ट असा याचा टेक्स्चर आहे. आणि मी खूप दिवसापासून हे जे सनस्क्रीन वापरते आहे. आणि वन ऑफ द बेस्ट सनस्क्रीन जे आहे ते मला असं वाटतं, मी तुम्हाला सजेस्ट करेल की हे सनस्क्रीन जे आहे ते तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा. आणि जर तुम्ही उन्हात जात असाल तर त्याच्या 15-20 मिनटाच्या आधी हे सनस्क्रीन लावा आणि तुम्हाला 15 ते 20 दिवसातच तुमची जी स्किन आहे त्याचं टॅनिंग कमी झालेलं तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि त्यानंतर जे आहे ते मी इथे लिप बाम यूज करते आहे. ॲर्सेलिया कंपनीचं हे लिप बाम आहे.
मेन म्हणजे एकदम पॉकेट फ्रेंडली हे लिप बाम आहे. तुमच्या लिप्सला नमी देतो आणि तुमचे जे लिप्स आहे ते दिवसभर सॉफ्ट आणि मुलायम राहतात. आणि हा जो फ्लेवर आहे तो मी स्ट्रॉबेरी फ्लेवर यूज करते आहे. आणि असं होतं माझं डेली मॉर्निंग स्किन केअर रूटीन. आणि हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ आहे नाही. मी अपेक्षा करते तुम्हाला माझं जे डेली मॉर्निंग रूटीन आहे ते आवडलं असेल. आणि त्यानंतर दुपारी आम्ही आलेलो आहोत सिटी सेंटर मॉलला ख्रिसमस सेलिब्रेशन बघायला. कशा पद्धतीने डेकोरेशन करतात ते बघायला आलेलो आहे. 2 वाजता आम्ही आलेलो तरीसुद्धा प्रचंड गर्दी होती. आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन होतं. खूप मस्त अशी उंच अशी ख्रिसमस ट्री होती जिच्यावरती खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. मस्त असं छोटे छोटे रंगीबिरंगी बॉल्स होते आणि सगळे जे आहे ते इथे फोटोज काढत होते आणि खूप सारे असे गिफ्ट्स ठेवलेले होते. आणि हे जे सेलिब्रेशन आहे ख्रिसमस डेकोरेशन आहे पाहून मन जे आहे अतिशय प्रसन्न झालेलं होतं. गर्दी बऱ्यापैकी होती पण ठीक आहे, आता ख्रिसमसचा दिवस आहे आणि 25 डिसेंबर आहे. मोस्टली मुलांना सुट्टी असते त्या आणि CCM सिटी सेंटर मॉलचं नाशिकमधील सिटी सेंटर मॉलचं ख्रिसमस डेकोरेशन अगदी पाहण्यासारखं असतं. आणि आम्ही तर पहिल्यांदा आलेलो. आम्हाला नाशिकला येऊन 3 वर्ष झालेले, पण याआधी आम्ही कधीच हे जे डेकोरेशन बघितलेलं नव्हतं. आणि आमच्यासाठी नवीन अनुभव होता तर त्यामुळे आम्हाला तर खूप भारी वाटलं. लहान मुलांसाठी खूप सुंदर सुंदर अशा इथे प्ले टॉईज होत्या. जसं विहांश इथे व्हील्स ऑन द बसवरती बसलेला होता. तर पॅरेंट्स कंपल्सरी असल्यामुळे मी सुद्धा विहांसोबत बसलेली होती आणि माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि मी सुद्धा विहांसोबत इथे खूप जास्त एन्जॉय केलेलं होतं. त्यानंतर रेड कलरच्या हरिणमध्ये सुद्धा विहांश बसलेला होता. आणि आतमध्ये आल्यावरती आम्हाला सॅन्टा क्लॉजसुद्धा मिळालेला. आणि ते 2-2 सॅन्टा क्लॉज होते आणि एका सॅन्टा क्लॉजने विहांशला ख्रिसमस गिफ्टसुद्धा दिलेलं. आणि गिफ्ट बघून विहांशसुद्धा खूप जास्त आनंदी झालेला. आणि अशा पद्धतीचं हे सिटी सेंटर मॉलमधील ख्रिसमस डेकोरेशन आणि जे सेलिब्रेशन आहे ते खूप मस्त असं झालेलं. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा 25 डिसेंबर ख्रिसमस डे सेलिब्रेट केलेला. आणि हा आमचा हँडसम हिरो इथे पोजेस देताना. आणि आजचा ब्लॉग आहे तो मी इथे संपवते आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुमची काळजी घ्या. चला बाय बाय.